नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आम्ही घेऊन आलो आहे अगदी समईभोवती, दिव्याभोवती भरपूर अशा पूजेसाठी लागणाऱ्या गोष्टीभोवती आपण कशाप्रकारे रांगोळी काढू शकतो. हो, समई ही दिव्यासाठी वापरली जाणारी एक खास प्रकारची वस्तू आहे, जी आपल्या प्रत्येक पूजामध्ये, प्रत्येक शुभकार्यात महत्त्वाची मानली जाते. अगदी त्यात तेल तूप टाकून आपण अखंड दिवा किंवा दिव्याची आरास करतो आणि त्यामुळे त्या आजूबाजूचं सगळं वातावरण अगदी पवित्र होतं. समईचा दिव्या लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने कसं डेकोरेट करू शकतो हे आपण आज शिकणार आहोत. इथे मी स्वतः एक डिझाईन ड्रॉ करून घेतली आहे. त्यासाठी A4 पेपरवर 2 सर्कल ड्रॉ करून घेतले. तुम्ही इथे पाहू शकता ते कशा पद्धतीने आहेत. दिसताना तर खूप सारे सर्कल दिसत आहेत, पण मेन यूजफुल सर्कल असे 2च आहेत. पाहू शकता की जिथे आपल्याला हे डिझाईन कनेक्ट करायची आहे आणि जितक्या साईजमध्ये बनवायची आहे, म्हणजे ह्या पेटलची हाईट. आता हे पेपर कटआउट मी कट करून घेतलं आणि अगदी गोलाकार ते ड्रॉ करून घेतलं. आपला गोल नेहमी बरोबर यावा म्हणून तुम्हाला माहितीच आहे की मी किचनमधले प्लेट्स वापरते. आता इथे पहा, हे आहे इयरबडचा डब्बा, जो अगदी एअरटाईट होतो आणि व्यवस्थितरित्या बंद होतो. आता ह्याचा का मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून सांगते. 2 दिवस आधी मी जेव्हा रांगोळी बनवली होती तेव्हा मी खूप सारं मिश्रण बनवून ठेवलं होतं आणि ते मी जेव्हा ह्यामध्ये भरून ठेवलं ना, ते सुकलं नाही, ते तसंच आहे आणि आत्ता ते मी वापरते. म्हणजे तुम्ही पण एकाच वेळेला जेव्हा जास्तीत जास्त मिश्रण बनवून ठेवाल तेव्हा ते मिश्रण तुम्ही परत एकदा वापरू शकता. मिश्रण लावून घेतल्यानंतर ब्राऊन रांगोळीमध्ये मी थोडंसं ड्राय ग्लिटर मिक्स केलं आहे आणि ते इथे वापरलं आहे. काय ना, जेव्हा समई, दिवा ह्यामध्ये जेव्हा आपण वात लावून पेटवू तेव्हा ह्या बऱ्याच अशा ग्लिटर्सने आणि जास्तीत जास्त अशा चमचमत्या मटेरियलने जर आपण रांगोळी बनवली तर आपली रांगोळी ही अगदी चमकत राहील, हो की नाही. आता इथे मी मिश्रण कसं बनवलं आहे, 60-40 प्रमाण घेतलं आहे. 60% फेविकॉल MR आणि 40% पाणी. जेव्हा मी 2 दिवसापूर्वी रांगोळी बनवली होती तेव्हा ते मिश्रण रेडी करून ठेवलं होतं. तेव्हा ते मिश्रण खूप झालेलं. मी डब्यात भरून ठेवलं एअरटाईट कंटेनरमध्ये आणि तेच मिश्रण मी आज वापरते आहे. म्हणजेच आपण ऑप्टिमम युटिलायझेशन आपल्या रिसोर्सचं करू शकतो. आपल्याला आपल्या प्रत्येक मटेरियल व्यवस्थितरित्या वापरायचं आहे आणि म्हणूनच आपण ते जेव्हा रांगोळी आपण वापरतो तेव्हासुद्धा झटकल्यानंतर न चिटकलेली रांगोळी, जी एक्सेस रांगोळी जी पडते तीसुद्धा आपण परत वापरू शकतो. आता इथे पहा, OHP शीटवर मिश्रण लावून घेतल्यानंतर त्यावर रांगोळी टाकून घ्यायची. अगदी पेपरने हलकं हलकं प्रेस करायचं आणि उरलेली रांगोळी व्यवस्थितरित्या झटकून काढायचीच, कारण न चिटकलेली रांगोळी ही व्यवस्थितरित्या बाहेर आली पाहिजे. तसंच मी इथे 2 कलर वापरले आहेत, जांभळा आणि लाईट पिंक किंवा आपण डार्क पिंक इथे बोलू शकतो ह्याला. मला पहिलं रेड अँड लाईट ग्रीन वापरायचं होतं, बट बऱ्याच रांगोळीमध्ये तो कॉम्बिनेशन मी वापरला आहे, तर मला असं वाटलं इथे आपण हा कॉम्बिनेशन वापरून बघू आणि खरंच हा कॉम्बिनेशन खूपच छान दिसत होता. आता नेहमी असं होतं की आपल्याला स्वतःची तारीफ करावीच लागते, कारण जेव्हा आपल्याला मोटिवेशन मिळतं, सेल्फ मोटिवेशन मिळतं, तेव्हा आपण ह्यापुढे काम करू शकतो. आणि जर पहिलंच आपण ठरवलं अरे रे रे हे मी चांगलं नाही केलं, मला काहीतरी दुसरं घ्यायचं होतं, तर त्याची पुढची जी कामं असतात ना तीसुद्धा आपल्याला एवढी खास आवडत नसतात. बरोबर बोलते ना. आता इथे पहा, पहिला लेअर मारून घेतल्यानंतर तो आपल्याला 15 ते 20 मिनटं सुकवायला द्यायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या लेअरसाठी अगदी सेम प्रोसेस परत रिपीट करायची. ग्लू लावायचा आणि त्यावर रांगोळी चिटकवून घ्यायची. ग्लू लावताना
थोडं हळू लावलं हवं, कारण पहिल्या लेअरची रांगोळी अगदीच फ्रेश असते, ताजी असते. त्यामुळे अगदी हळूहळू ग्लू लावा आणि परत एकदा रांगोळी स्टिक करून घ्या. 2 लेअर रांगोळीचे मारून झाल्यानंतर अर्धा ते 15 मिनटं तुम्ही परत ते सुकवायला ठेवा आणि त्यानंतर आउटलाईन मारून घ्या. रेडी रांगोळी बनवण्याची प्रोसेस फारच इझी आहे. फक्त ते बनवायला घ्यायची आहे आणि वापरून पण बघायची आहे. जेव्हा तुम्ही वापरून बघाल ना मैत्रिणींनो, तेव्हाच माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला कळेल. किती युनिक आणि सुपर्ब आयडिया आहे. अगदी मला असं वाटतं प्रत्येक घराघरामध्ये छोट्यातली छोटी रांगोळीसुद्धा ह्याच्यातली वापरून बघायला हवीच. कारण रांगोळी हा एक रांगोळी ही अशी कला आहे ना, जी आपण कधीच विसरणार नाही आणि वापरायचं सुद्धा कधीच सोडणार नाही आहे. तर आपल्याला जर वापरायचंच असेल तर बनवून बघायला काय हरकत आहे. सुरुवात करा, हळूहळू शिकूनच जाल. केल्याने होतं आहे रे, आधी केलेचे पाहिजे. म्हणूनच आता सेम टू सेम गोष्ट मी इथे बघा 2 लेअरमध्ये रिपीट केली आणि ती झाल्यानंतर आपण आउटलाईन करून घेणार आहे. आता ही जेव्हा रांगोळी मी करत होते ना, तेव्हा माझ्या डोक्यात भन्नाट अशा आयडिया येत होत्या. म्हणजे आमच्या घरात गणपती असतो, दिवाळी आपण साजरा करतो. ह्या अशा प्रत्येक वेळेला ना बऱ्याच गोष्टी आपण पूजेभोवती मांडत असतो आणि आपण पूजेभोवती बघा पाट मांडायच्या आधी पाटाखाली रांगोळी काढतो, समई ठेवायच्या आधी समईच्या बाजूने रांगोळी काढतो, अगदी दिवा ठेवताना सुद्धा आपण दिव्याच्या बाजूला रांगोळी काढत असतो. आणि काय होतं माहिती आहे, काढताना जो उत्साह असतो त्यानंतर अगदी अर्ध्या तासामध्ये ती रांगोळी पुसून जाते ना, तेव्हा मात्र आपला हिरमोड होतो. म्हणजे आपला आनंद जो आहे ना, जो एकदम वरती असतो तो पूर्णपणे खाली येतो आणि एवढ्या डिझाईन आपण जी काढलेली असते ना ती सगळी पुसून जाते. आता ती कशाने पुसून जाते हे मला वेगळं असं सांगायची गरज नाहीच आहे. ज्यांच्या घरात लहान मुलं असतील त्यांना तर मला वेगळं असं सांगायची गरज नाही आहे. आणि ज्यांच्या घरात मुलं नसतील पण पूजेच्या भोवती बऱ्याच अशा गोष्टी चालत राहतात ज्यामुळे आपली रांगोळी विस्कटली जाते. पण रेडी टू यूज रांगोळी किंवा पॅच रांगोळी किंवा रेडी रांगोळीमुळे हा सगळा जो मेसीनेस आहे रांगोळीची, इकडे तिकडे जाण्याची जी प्रक्रिया आहे ती होणारच नाही. कारण आपली ही रेडी रांगोळी पुसलीच नाही जाणार आणि ती आपण वारंवार वापरू शकू. आणि फक्त समईसाठी बनवते का मी ही रांगोळी? रांगोळीचा वापर आपण रांगोळी म्हणून पण करू शकतो. कसं? बघा, मी ह्या व्हिडिओच्या एंडिंगला दाखवलं आहे ते सुद्धा. ही रांगोळी तुम्ही अगदी दिव्याभोवती मध्ये जो गोल मी ठेवला आहे ना असाच, त्यामध्ये आपण गुलाबाच्या पाकळ्या सजवू शकतो, झेंडूची फुलं सजवू शकतो, झेंडूच्या पाकळ्या सजवू शकतो. आणि ही रांगोळीसुद्धा आपण देवापुढे, ताटापुढे, घरापुढे, दारापुढे मांडू शकतो. हो की नाही? मग आजच सुरू करा आणि बघाही करून. अगदी छोटीशी डिझाईन आहे हो. आता पहा ना, इथे मी मिरर्स पण लावलेत. तुमच्याकडे जर मिरर नसतील काही प्रॉब्लेम नाही, नका लावू, तरीही ती सुंदर दिसते. आणि हो, आजकाल मी पाहते आहे की रांगोळीमध्ये ना बरेच असे लेस आणि हे ते सगळं ॲड करत राहतात. पण मला काय वाटतं ना, सस्टेनेबल गोष्टीवर जास्त लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे जी गोष्ट जास्तीत जास्त काळभर टिकेल अशाच गोष्टी तुम्ही तुमच्या रांगोळीमध्ये वापरल्या पाहिजे. आता ह्या रांगोळीच्या आउटलाईनला मी काय वापरलं ते तर मी सांगितलंच नाही. मी इथे सिल्वर ग्लिटर 3D आउटलायनर वापरलं आहे. त्याच्याऐवजी तुम्ही व्हाईट ॲक्रेलिक कलरने व्हाईट बॉर्डरही करू शकता. हो की नाही? इथे पूर्ण झाली आपली समईभोवती, दिव्याभोवती आणि अगदी वेगवेगळ्या गोष्टीभोवती मांडण्यात येणारी रांगोळी. आणि ही रांगोळी म्हणून पण वापरू शकतो हे मी तुम्हाला सांगितलं ना, अगदी तेच आहे. पहा ना, ह्याच्यामध्ये आपण जे बनवलं आहे ते ठेवलं आहे. मधल्या सर्कलमध्ये मी येल्लो टाकून घेतला आणि ओम लिहून घेतलं आणि बाहेरून अशी सुंदर रांगोळी अरेंज केली. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, ही आयडिया कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा. आणि हो,
जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, भेटूया अशाच भन्नाट आणि अप्रतिम आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, रांगोळी बनवत राहा. धन्यवाद.